होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो। होळीचा सण वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक मानला जातो। दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने लोक जमतात, रंग खेळतात, नाचतात, स्वादिष्ट पदार्थ खातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात। तर दुसरीकडे होळीचा सण भांगेशिवाय अपूर्ण मानला जातो। होळी सणात भांग सुद्धा प्यायली जाते। या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारे भांगेचं सेवन करतात। यामध्ये भांग लस्सी, भांग पकोडे, भांग थंडाई, भांग भुजिया यांचा समावेश असतो। ही भांग होळीच्या दिवशी का पिली जाते, यामध्ये कोणता धार्मिक संदर्भ आहे आणि भांग आरोग्यासाठी गुणकारी असते का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता होळीच्या दिवशी भांगाचं सेवन सर्रास केलं जातं आणि या भांगला एक धार्मिक महत्व सुद्धा आहे। याच्या दोन कथा पुराणात सांगितल्या जातात। त्या अशा, समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं विष भगवान शंकराने आपल्या कंठातून खाली उतरू दिलं नाही। हे विष खूप गरम होतं, त्यामुळे शिवाला उष्ण वाटू लागतं। शिव कैलास पर्वतावर गेले। विषाची उष्णता कमी करण्यासाठी भगवान शंकरानं भांग सेवन केलं। भांग हे थंडगार मानलं जातं। तेव्हापासून भगवान शिवाला भांग खूप आवडते असं देखील मानलं जातं। भगवान शंकराच्या पूजेदरम्यान भांग वापरतात। भांगेशिवाय शिवाची पूजा अपूर्ण आहे असं मानलं जातं। शिवपूजेत भांग अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असं देखील सांगितलं जातं। भांग आणि बेलाची पानं ही अर्पण केली जातात। दुसरी कथा अशी आहे की धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णू हे मैत्रीचे प्रतीक म्हणून भांगेचं सेवन करतात। वास्तविक असं मानलं जातं की भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकश्यपला मारण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचं रूप घेतलं होतं। पण हिरण्यकश्यपचा वध केल्यानंतर नरसिंहाचा अवतार संतापला होता आणि त्याला शांत करण्यासाठी भगवान शिवाने शर्भाचा अवतार घेतला होता। होळीच्या दिवशी भांग पिण्याचं हेही एक कारण असल्याचं मानलं जातं, ज्याला प्रसाद म्हणून सेवन केलं जातं। याशिवाय इतरही अनेक कथा लोकप्रिय आहे। आता भांग पिणं हे फायदेशीर आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 1985च्या नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या कायद्यानुसार गांजाच्या राळ आणि फुलांची विक्री आणि वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या बिया, डेट आणि पानांचा वापर करण्यास परवानगी आहे। त्यामुळे भारतात भांग फायदेशीर आयुर्वेद गांजाच्या वनस्पतीचं औषधी मूल्य ओळखतो आणि 1894 मध्ये भारतीय भांग औषध आयोगाने त्याला आयुर्वेदिक औषधाचं पेनिसिलिन असंही म्हटलं आहे। प्राचीन हिंदू पवित्र ग्रंथ अर्थवेदातही गांजाच्या वापराचा उल्लेख आहे। त्याला पृथ्वीवरील 5 सर्वात पवित्र वस्तूंपैकी, वनस्पतींपैकी एक म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलंय। भांग ही एक अशी वनस्पती आहे ज्याचं खोड ताट असतं आणि ते 3 फूट ते 10 फूट उंचीपर्यंत वाढतं। या वनस्पतीची पानं तळहातासारखी रचलेली असतात। भांगाचं शास्त्रीय नाव आहे कॅनॅबिक सॅटिवा। हिंदू धार्मिक पद्धती आणि विधींमध्ये विशेषतः भगवान शिवाची पूजा करताना हा एक महत्वाचा घटक आहे। त्याच्या पानांचा वापर विविध रोग बरे करण्यासाठी केला जातो। त्यात मादक गुणधर्म देखील आहेत, ज्यामध्ये भारतात त्याच्या सेवनावर काही पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे। जर तुम्ही कमी प्रमाणात भांगचं सेवन करत असाल तर त्याचे अनेक फायदे। एका विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने मांसपेशींना झालेली दुखापत कमी होण्यास मदत होते। तसेच आर्थरायटिस आणि गुडघेदुखीचा त्रास ज्यांना आहे त्यांनाही भांग पिण्याचा फायदा होऊ शकतो। भांगेची एक गोळी खाल्ल्याने वेदना सहन करण्याची शक्ती वाढू शकते। भांग थंड असते, त्यामुळे ताप आल्यास एक विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने ताप उतरण्यास मदत होते। तसेच शरीरात उतरलेले तापमान कमी राखण्यासाठी मदत होते। हिंग मिसळून भांग प्यायल्याने मानसिक संतुलन ठीक करता येतं। ताण तणाव, चिंता दूर ठेवण्यासाठी भांग वापरली जाते। तसेच भूक वाढवण्यासाठी भांगेचा उपयोग काळ्या मिरी सोबत केला जातो। लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही डॉक्टरांच्या मदतीने भांग उपयोगात आणल्याची पद्धत आहे। त्वचेसंबंधी काही विकार असल्यास भांग वापरून ते दूर केले जाऊ शकतात। मोठ्या प्रमाणावर डोकेदुखीचा त्रास होत असल्यास भांगेच्या पानांचा रस काढून त्याचे 3-4 थेंब कानात घातल्यास दिलासा मिळू शकतो। पण भांग पिताना ती उपाशी पोटी पिऊ नये। तसेच गरोदर महिलांनी भांग ही पिऊ नये। मधुमेह आणि हृदयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा भांग पिऊ नये। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या
युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.